आज आपण पाहूया टेस्टी आणि हेल्दी शेवयाची खीर कशी बनवायची। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, सुपर किचन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। शेवयाची खीर बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी मीडियम साइजच्या रोस्टेड शेवया घेतलेल्या आहेत। ड्रायफ्रूट मध्ये मी इथे घेतलेले आहे 1 चमचा टरबुजाचं बी, 5 ते 7 पिस्ता, थोडेसे मनुका, 1 चमचा चारोळी, 5 ते 7 काजू, 8 ते 10 बदाम आणि 3 खजूर। काजू, पिस्ता, बदाम आणि खजूर मी इथे कट करून घेतलेले आहे। आता एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊया। यात कट केलेले ड्रायफ्रूट आपण थोडेसे फ्राय करून घेऊया। हे थोडंसं फ्राय झाल्यावर चारोळी, मनुका आणि टरबुजाचं बी घालून आपण हे फ्राय करून घेऊया। आपल्याला हे लो टू मीडियम फ्लेमवर करायचं आहे। आपल्याला हे मिनिटभर मीडियम फ्लेमवर परतून घ्यायचे। परत कढईमध्ये 2 चमचे तूप घेऊया। आता यात आपण शेवया भाजून घेऊया। शेवया अगोदरच भाजलेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला हे भाजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही आणि हे पण आपल्याला मीडियम फ्लेमवर भाजून घ्यायच्यात। कलर बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे। शेवया भाजण्यासाठी मला साधारण 2 ते 3 मिनिट लागले आहेत। छान पैकी सोनेरी कलर आपल्या शेवयांना आलेला आहे। शेवया भाजून झालेल्या आहेत। आता आपण हे काढून घेऊया। आता एका पातेल्यात आपल्याला थोडंसं पाणी घालायचे। त्यावर आपल्याला 2 ग्लास दूध घालायचे। पातेल्यात अगोदर पाणी घातल्यामुळे दूध खाली करपणार नाही। दूध उकळवून घ्यायचे। दुधाला एक उकळी आली आहे। आता आपण यात शेवया घालूया। आता यात शेवया शिजवून घ्यायच्यात। शेवया शिजण्यासाठी साधारण 4 ते 5 मिनिट लागतील आणि हे आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायच्यात। शेवया शिजेपर्यंत मी इथे पुढची तयारी करून घेतलेली आहे। 4 ते 5 इलायची मी इथे बारीक वाटून घेतली आहे। अर्धी वाटी साखर घेतली। थोड्या दुधावर केशर काड्या भिजवून घेतल्या। तुम्ही पाहू शकता शेवया छान शिजलेल्या आहे। आता यात अर्धी वाटी साखर घालूया। साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे मीडियम फ्लेमवर मिक्स करून घ्यायचे। साखर विरघळली आहे। आता यावर केशर भिजवलेले दूध घालूया। यात आपण फ्राय केलेले ड्रायफ्रूट घालूया। सर्वात शेवटी इलायची पावडर घालायची आहे। एक उकळी आली की आपली शेवयाची खीर तयार आहे। अशी कन्सिस्टन्सी पाहिजे। शेवयाची खीर थंड झाल्यावर अजून थोडीशी घट्ट होईल। आता आपण सर्व करूया। माझी ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि पुढील रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका।